आणि आता बातमी राज ठाकरेंसंदर्भातली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई पालिका आयुक्तांच्या भेटीला गेलेत। मुंबईतील विविध विकास कामांसंदर्भात ते आयुक्तांची भेट घेणार आहेत। त्यांच्याशी विकास कामांसंदर्भात चर्चा करणार आहेत। सध्याची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईतील विविध विकास कामांसंदर्भात ते आढावा घेतील, आयुक्तांशी चर्चा करणार आहेत। खरं तर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या ॲक्शन मोडवर दिसतात। त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा बैठकांना सुरुवात केली आणि आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई पालिका आयुक्तांच्या भेटीला गेलेले आहेत। विविध विकास कामांसंदर्भात ते आयुक्तांशी चर्चा करणार आहेत। त्यानंतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची पुढची रणनीती कशी असेल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्याआधीच खरं तर राज ठाकरे कामाला लागल्याचं आपण पाहू शकतो। सध्या राज ठाकरे हे आयुक्तांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। मुंबईतील विविध विकास कामांसंदर्भात आयुक्तांसोबत ते चर्चा करणार आहेत आणि पुढे आणखी काय आपण करू शकतो मुंबईमध्ये त्या संदर्भात सुद्धा राज ठाकरे इथे चर्चा करतील अशी माहिती सध्या समोर येते। सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय सांगाल, सध्या राज ठाकरे इथे पोहोचल्याचं दिसतंय, नेमके कोणत्या कारणासंदर्भात भेट आहे, काय सांगाल? नक्कीच मोहिनी, आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। थोड्याच वेळामध्ये भूषण गगराणी यांच्यासोबत त्यांची बैठक आहे आणि मुंबईतील सर्व विषयांवरती जे आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी चर्चा करणार आहेत। आपल्याला माहिती आहे की गेल्या 2.5 ते 3 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर आणि नगरसेवक नाहीत आणि संपूर्ण कारभार जो आहे तो प्रशासक म्हणून भूषण गगराणी पाहतायत। संपूर्ण मुंबईची देखभाल असेल किंवा सर्व प्रश्न सोडवण्याचं काम जे आहे ते आयुक्तांच्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत होताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच जे मुंबईमध्ये जे सर्व विषय आहेत, वाहतूक कोंडी असेल, नवीन बांधकाम असेल किंवा इतर जे विषय असतील त्या सर्व विषयांसंदर्भात बातचीत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यानंतर भेट झाल्यानंतर नक्की राज ठाकरे माध्यमांशी काय बोलणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण आपण जर याच्या अगोदर पाहिलं तर जवळपास 2022 मध्ये जे आहे ते महानगरपालिकेचे माजी नगरसेवकांचा संपूर्ण कार्यकाल संपला आणि त्यानंतर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचं राज्य सरकारकडून वारंवार सांगितलं जातं आणि त्यामध्ये विशेषतः आपण जर पाहायला गेलं तर कोस्टल रोड असेल किंवा इतर महत्त्वाचे प्रकल्प जे आहेत ते महानगरपालिकेच्या माध्यमातून केलेले होते आणि त्यामुळे आता नवीन ज्या पद्धतीने सरकार काम करतंय आणि महानगरपालिका काम करते या महानगरपालिकेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील काही त्यांच्या माहिती घेण्यासाठी राज ठाकरे जे आहेत ते पालिका आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर जेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम करत होते तेव्हा देखील राज्याच्या काही कामांच्या बाबतीत बातचीत करण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जात होते। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा देखील देवेंद्र फडणवीस देखील राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले होते आणि त्यांच्याशी देखील चर्चा केली होती। त्यामुळे आज मुंबईमधील काही विकास कामांच्या आणि इतर बाबतींच्या काय नक्की राज ठाकरे भूषण गगराणी यांच्यासोबत बातचीत करतात आणि त्यानंतर माध्यमांना काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदीच निवृत्ती, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। आपल्यासोबत विनायक डावरुंग आपले प्रतिनिधी सुद्धा आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊयात। विनायक, काय सांगाल, सध्या आपण पाहतो राज ठाकरे हे आता महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ॲक्शन मोडवर दिसतात आणि सध्या बीएमसी आयुक्तांच्या भेटीला गेलेत, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, बरोबर आहे। आता आपण जर पाहिलं तर केव्हाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ज्या त्या लागू शकतात। नागरिकांचे प्रश्न जे आहेत ते सध्या नगरसेवक नसल्यामुळे अनेक ठिकाणी प्रलंबित असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने ही भेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेत असल्याची सध्या माहिती मिळते। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर मुंबई शहरामध्ये नगरसेवक नाही आहेत, प्रशासक म्हणून सगळं काम जे आहे ते भूषण गगराणी पाहतायत। मुंबईमध्ये प्रदूषणाचा विषय असेल, त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी असेल, अनेक स्थानिक प्रश्न जे आहेत ते नागरिकांचे अनेक ठिकाणी प्रलंबित होताना पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी या प्रश्नांना गती द्यावी ही मागणी जी आहे ती या बोललं जाते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे भूषण गगराणी यांची केबिन जे आहे जे कार्यालयातली महापालिकेतली त्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि दोन काही नेते सुद्धा त्यांच्यासोबत या ठिकाणी असलेले मनसेचे पाहायला मिळतात। त्यामुळे ही भेट जी आहे ती महत्त्वाची आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नक्कीच विनायक, या भेटी संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।